टेंभुर्णीपासून 7 किलोमीटर अंतरावर आडेगाव आमचे गाव आहे. उजनी धरणाच्या कडेला असल्यामुळे इथं केळी भरपूर प्रमाणात घेतली जाते. इथं केळीसाठी आमचा एरिया प्रसिद्ध आहे. 8 ते 10 वर्ष झालं आम्ही पहिले पारंपरिक पद्धतीनं केळी ही पीक घेत होतो, पण एक समान वाढ होत नव्हती, एक खालीवर असं होत होतं, सगळी केळ समान येण होत नव्हती. त्यामुळं आपल्याला हार्वेस्टिंग करायला अडचणी येत होत्या आणि त्याच्यामुळं आपला माल एक समान निघत नव्हता. त्यामुळे एक्सपोर्टला आपल्याला त्याची अडचण यायची. आता यांनी महाजन कंपनीचे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परत केळी हे पीक घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी आम्हाला महाजन कंपनीचे सोलुटेक बनाना 1 आणि बनाना 2 ह्या 2 ग्रेडच्या आम्हाला माहिती सांगितली आणि त्यांनी ती वापरायला सांगितली. आपल्याला जी बनाना ग्रेड 1 आणि ग्रेड 2 जो वापरायला सांगितलं आहे ती एक समान सगळा प्लॉट आला आहे आणि एक समान सगळी येण झाली. आता हार्वेस्टिंग होताना सुद्धा सगळं एक समान होणार आहे आणि ह्याच्यातलं अंतर वादी हे सगळं व्यवस्थित झालं आहे. त्यामुळं आपल्याला आम्ही तेवढंच वापरलं. आम्ही 1261 13 085 सगळं सोडून आज म्हटलं त्यांच्याच पद्धतीनं चाललं तर त्यामुळं हे बुंदा चांगला फुगला, पानं चांगली रुंदली, काळोखी एकसारखी आणि 8 ते 10 दिवसात पूर्ण येण झाली. तुम्ही बघा कुठं सुद्धा झाड राहिलं नाही. 10 दिवसात कंप्लीट सगळी येण झाली 100%. आणि त्याच्यामुळं आम्हाला त्या सोलुटेकचा सगळ्यात जास्त आम्हाला अनुभव आलेला आहे. आणि तुम्ही बी आमच्या बागावर येऊन बघू शकता आणि तुम्ही ते एकदा वापरून बघू शकता. हे खात्रीशीर महाजन कंपनीचे ही खत आहे. त्यामुळे आमचे 100% 8 ते 10 दिवसात पूर्ण 100% येण झालेले आहे. आमच्या केळीचे कुठं सुद्धा राहिलेलं नाही, सगळे एक समान घड दिसतात. आता निघणारं आपलं जे हार्वेस्टिंग आहे ती लय झालं तर 15 ते 20 दिवसात सगळं कंप्लीट निघणार आहे. त्यामुळं आम्हाला या सोलुटेक कंपनीचा ग्रेड 1 आणि ग्रेड 2चा चांगला अनुभव आलेला आहे. ग्रेड 3 वापरायचे आपल्याला ती सांगणार आहे. ती तिथनं पुढं आता मी ग्रेड 3 वापरणार आहे. त्यामुळे तुम्ही कधी आला तरी आपल्या प्लॉटवर इथं हायवेला टच आहे प्लॉटला, तुम्ही येऊन भेट देऊ शकता.